श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. येत्या 4 ऑगस्ट रोजी आलेली आहे दीप अमावस्या. आपल्या सर्वांना माहीत आहे आषाढी अमावस्येलाच दीप अमावस्या म्हटलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अचूक असे उपाय सांगणार आहे, जे जर तुम्ही दीप अमावस्येच्या दिवशी केले तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल, खूप चांगले लाभ होतील आणि आयुष्य बदलल्यासारखं वाटेल. तर कोणते आहेत उपाय, काय आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. सर्वात प्रथम तर अंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर अनेक छोटे मोठे उपाय आहेत, हे जर महिलांनी केले तर नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये खूप बदल होतील. तर बघा, अमावस्या तिथी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असते. ही कधीही वाया जाऊन द्यायची नाही, कारण या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी करण्याला चान्स असतो, की ज्या गोष्टी आपण जर घरामध्ये केल्या तर संपूर्ण निगेटिव्हिटी आपण घरामधली बाहेर काढू शकतो. अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, आणि या 2 तिथी इतक्या महत्त्वाच्या आहेत महिन्यामधल्या, की तुम्ही या तिथींना जर ह्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचं आयुष्य बदलू शकतं. आणि बघा, अमावस्या म्हटलं की बऱ्याच जणांना भीती वाटते, की या दिवशी काय घडेल, काय होईल आपल्या बाबतीत, असं काही होऊ शकतं का, किंवा आपल्याला फक्त निगेटिव्ह का फील होतंय. तर या गोष्टी होतात, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होतात, पण आपण त्या गोष्टींना सकारात्मकरित्या कसं घ्यायचं ते आपण बघायचं असतं. आणि याच्यासाठी बघा काय करावं लागेल, तर काही गोष्टी आहेत की ज्या जर तुम्ही केल्या तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तर सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे. सूर्योदयाच्या अगोदर उठा. सूर्योदय होईपर्यंत आपली आंघोळ झालेलीच पाहिजे. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, तर गंगाजल टाकायचं आहे. कारण जेव्हा कोणती अमावस्या तिथी असते तर त्या तिथीला गंगेच्या तिथी स्नान करण्याला विशेष महत्त्व असतं. पण आता ते आपल्याला गंगा स्नान करणं शक्य नाही, तर आपण काही गंगाजल थोडंसं घरामध्ये आणून ठेवा आणि ते आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये, प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत चला. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर मग काय करायचं, तुम्ही गुलाबजल असेल तुमच्याकडे तर ते गुलाबजलसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. गुलाब अत्तर असेल तर ते सुद्धा टाकू शकता. आणि ते सुद्धा नसेल तर साध्या गुलाबाच्या पाकळ्या असतात, तर गुलाबाचं झाड असेल, गुलाबाचं फूल असेल तर गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही नक्की तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. आता या सर्व गोष्टी जर करणं शक्य नसेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाका. कच्चं दूध जे असतं तर ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका, कारण याने आपला चंद्रमा शांत होत असतो. आणि अमावस्या तिथी असेल, पौर्णिमा तिथी असेल तर या दिवशी तुम्ही हे उपाय जर केले तर नक्कीच त्याचा फायदा होतो. चंद्रमा शांत होण्यासाठी नक्कीच हे फायदेशीर ठरतं. त्याच्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही दूध टाकून आंघोळ करू शकता. अगदी चिमूटभर, अगदी थोडंसं चमचाभर दूध जे आहे ते आपल्याला टाकायचं आहे. प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. सर्वात पहिलं काम हे केलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातली जी काही धूळ असेल, जो काही जाळी जळमट असेल तर ती आपल्याला या दिवशी काढायची आहे. भलेही तुमच्या घराला जाळी जळमट झालेली असू द्यात किंवा नसू द्यात, पण एक झाडू फिरवून घेणं वरच्या बाजूने हे आपलं कर्तव्य आहे. कारण का, की अमावस्या तिथीला जर तुम्ही अशी जाळी जळमट थोडी जरी असतील आणि ती जरी काढली तरीसुद्धा तुमच्या घरातली संपूर्ण निगेटिव्हिटी निघून जाते आणि तुमच्या घरातली आर्थिक चणचण जी आहे तर ती संपते, आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. त्याच्यामुळे हे दुसरं काम महिलांनी आवर्जून करायचं आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, आपल्या देवघरातलं देव जे आहेत किंवा मग आपलं देवघर जे आहे ते आपल्याला सर्व बाजूनी स्वच्छ करायचं आहे. तिथे जे काही धूळ जमलेली असेल तर ती स्वच्छ करायची आहे. आणि आपल्या देवांना आपल्याला छान अशी अंघोळ घालायची आहे, किंवा आपण असं म्हणूया की त्यांना उटणं वगैरे लावून त्यांना स्वच्छ करायचं आहे. पंचामृताने स्वच्छ करतात काही जण हळद आणि दह्याने स्वच्छ करतात. आता ते तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं करता तसं स्वच्छ करू शकता. पण बघा, ह्या तिथीला देवांना स्वच्छ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि देवांपासली जी जागा आहेत किंवा मग देवघर जे आहे आपलं तर ते सुद्धा सर्व बाजूंनी स्वच्छ करायचं आहे. आणि तिथे थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे. पुन्हा देवांची मांडणी तिथे करायची आहे. संपूर्ण घरामध्ये आपल्याला आपलं घर जे आहे त्याच्यामध्ये सकाळीच गोमूत्र शिंपडून टाका. त्याच्याचबरोबर तुम्ही तुमच्या घराची फरची पुसत असता तेव्हासुद्धा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये गोमूत्र टाका. मोठं मीठ टाका. त्याच्यानंतर हळद टाका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कापूर जो आहे, कापराच्या वड्या ज्या असतात तर त्या थोड्याशा, एक पातेलं घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गरम करा. त्या पाण्यामध्ये हा कापूर जो आहे तो थोडासा फोडून टाका, जेणेकरून तो पूर्ण विरघळून जाईल. आणि हे पाणी मिक्स करा आपल्या जे आपण घर पुसणार आहोत तर त्या पाण्यामध्ये. संपूर्ण निगेटिव्हिटी कुठेच्या कुठे गायब होते. आणि हे महिन्यातून एकदा तरी आपल्याला करायचंच आहे. आणि हे करण्यासाठी अमावस्या तिथी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. दिवसभरामध्ये कधीही फरशी पुसा, पण हे काम नक्की करा.
त्याच्यानंतर पुढची चौथी गोष्ट आहे, आपला मुख्यद्वार जो आहे त्याच्यावरती आपण हळदीचं लेपन करा. हळदीचं लेपन केल्यामुळे कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये येणार नाही. हळदीचं लेपन करण्यासोबतच त्या हळदीसोबत आपण गोमूत्र मिक्स करायचं आहे आणि ह्याने आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. सुरेख अशी रांगोळी काढा. सुरेख जमत नसेल तर जशी जमेल तशी तरी रांगोळी काढा. आपला मुख्यद्वार अगदी छान दिसला पाहिजे. आपल्या मुख्यद्वारावरती या दिवशी आपण कोहळा बांधू शकतो. बघा, निगेटिव्हिटी दूर भागवण्यासाठी किंवा दूर राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की आपल्या मुख्यद्वारावरती आपण अमावस्या तिथीला कोहळा बांधा. कोहळा शक्य नसेल किंवा कोहळा मिळाला नाही तर काय, कोरफडीचं झाड प्रत्येकाच्या इथे असतं, तर पूर्ण कोरफडीचं झाड जे आहे ते उपटायचं. त्याच्या खाली मुळ्यासुद्धा असल्या पाहिजे. अगदी छोटंसं असलं तरी चालेल. पांढरा कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये ते बांधायचं. त्याला हळद कुंकू अर्पण करायचं. त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळसुद्धा टाकायचे आणि ते बांधायचं. आणि ही जी पुरचुंडी किंवा मग हे जे बनवलेलं आहे, काहींचं मोठं झाड असेल तर थोडी मोठी जागा लागेल त्याला किंवा मोठं बनेल, पण हे जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला लावून द्यायचं आहे. जर तुम्हाला कोहळा जमत नसेल तर तुम्ही हे करू शकता, किंवा मग हे सुद्धा जमत नसेल तर तुम्ही थोडासा कापूर लाल पुडीमध्ये घ्या, लाल पुरचुंडी बनवा आणि तो कापूर आपल्या मुख्यद्वारावरती बांधा. कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. सकाळीच आपल्या मुख्यद्वारावरती आपण 2 दिवे लावा. त्याचबरोबर लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी लक्ष्मीला आवाहन करा. लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घ्या आणि लक्ष्मी मातेला सांगा की आमच्या घरामध्ये तू आवर्जून ये, कारण अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीसाठी सुद्धा असते. म्हणजे माता लक्ष्मीला सुद्धा ही तिथी समर्पित आहे. त्याच्यामुळे माता लक्ष्मीची सेवा या दिवशी करायला चुकवू नका, विसरू नका. त्याचबरोबर सकाळी आपण आपल्या मुख्यद्वारावरती कापूर प्रज्वलित करा, कापूर जाळा, जेणेकरून तिथलं जे वातावरण आहे ते शांत होईल आणि नकारात्मक ऊर्जा बाहेरच राहील. हे सर्व केल्यानंतर बघा, आपल्या मुख्यद्वारावरती आपण आंब्यांचं तोरणसुद्धा बांधू शकतो. त्याच्यानंतर आपण आपल्या घरामध्ये जी काही कामं आहे ती आपली रेग्युलर जसं आहे ती कामं तर कराच, पण त्याचसोबत काही सेवा असतील तर त्या तुम्ही करू शकता. आपल्या पितरांसाठी सुद्धा हा दिवस महत्त्वाचा असतो, तर पितरांची सेवा करायची आहे. पितृसूक्ताचं पठण करायचं आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची सेवा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी अमावस्या तिथीला संध्याकाळच्या वेळी पितरांच्या नावाने दक्षिण दिशेकडे वात करून एक दिवा प्रज्वलित करा. त्या दिव्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल घाला आणि त्या तेलामध्ये 4-5 दाणे काळे तीळ जे असतात तर ते घाला. त्याचबरोबर हा जो दिवस आहे अमावस्या तिथी, तर ही भगवान शिवशंकरांसाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते. आजूबाजूला जर शिवमंदिर असेल तर तिथे जा. त्या मंदिरामध्ये म्हणजे शिवलिंगावरती आपण काळे तीळ अर्पण करा. तुम्हाला ज्या गोष्टी शक्य असतील त्या त्यांना अर्पण करा. त्यांना फुलं अर्पण करा, बेलपत्र अर्पण करा. आणि त्याचबरोबर आपलं जिथे पाण्याचं साठवण्याचं ठिकाण आहे तर तिथे सुद्धा संध्याकाळी एक दिवा लावा. संध्याकाळच्या वेळी आपल्या तुळशीसमोर दिवा लावा. तुपाचा शक्य झाला तर तो लावा. आपल्या मुख्यद्वारावरती कापूर जाळा. घरामध्ये कापूर जाळा आणि तो मुख्यद्वारावरती नेऊन ठेवा. या कापरासोबत तुम्ही बऱ्याच गोष्टी एकत्रित करून जाळू शकता, जेणेकरून संपूर्ण निगेटिव्हिटी आपल्या घरापासून दूर राहते. आणि त्याचबरोबर अमावस्या तिथीला कोणत्याही प्रकारचे वादविवाद घरामध्ये करू नका. कुणाशी कोणत्याही प्रकारचं भांडण करू नका. आणि हा जो दिवस आहे तो एकदम छान घालवा, सेवेमध्ये घालवा आणि चांगल्या गोष्टी करण्यामध्ये नक्कीच घालवा. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.